एक नवीन ETF मला एक सापडला कोटक केमिकल्स म्हणून. सो काही केमिकल्स कंपन्यांचं मिळून हा ETF बनवलेला आहे. ETFची प्राईस खूप कमी आहे, 29 to 30 रुपीजच्या आसपास काहीतरी ट्रेड होते सध्या. ETFचे जर कंपनीज बघितल्या, ज्या अंडरटेकिंग कंपनीज आहेत त्या खूप चांगल्या मिड, स्मॉल, मायक्रो अशा सगळ्या लेवल्सच्या कंपनीज मिळून हा एक ETF तयार केलेला आहे. आणि एक तुम्ही ऑब्झर्व केलं तर केमिकल्सची अशी गोष्ट आहे की ती कोणत्याही सेक्टरमध्ये जा तुम्ही, केमिकल्स तुम्हाला यूज होताना दिसेल. तुम्ही FMCGमध्ये जा, केमिकल्सचा यूज होतो आहे. तुम्ही ॲग्रोमध्ये जा, केमिकल्सचा यूज होतो आहे. तुम्ही कोणत्याही सेक्टरमध्ये, अदरवाईज तुम्ही कन्स्ट्रक्शन्स लाईनला जा, तुम्हाला तिथे केमिकल्स मिळेल. तुम्हाला मेडिसिनल्समध्ये जा, तुम्हाला तिकडे केमिकल्स यूज होणार आहे. तुम्ही कॉस्मेटिक्समध्ये जा, त्या प्रोडक्ट्समध्ये जा, केमिकल्स यूज होणार आहे. सो केमिकल ही अशी गोष्ट आहे मित्रांनो, जी कायम आणि कंटिन्युअसली यूज होणारच आहे. मला असं वाटतं की हा जो ETF आहे ना, हा बाय डिफॉल्ट वरच्या साईडला हळूहळू मूव्ह होत राहील. ETFs बाय द वे हे खूप स्लो मूव्ह होत असतात. त्यांचा बिटा हा खूप लो असतो. सो त्याच्यामुळे फास्ट रिटर्न्स येण्याचे एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. बट रादर दॅन तुम्हाला जर भीती वाटत असेल की पर्टिक्युलर कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करायची, सो हा एक बेस्ट पिक होऊ शकतो. सो एकदा विचार करा तुम्ही याच्यावरती. याच्यामध्ये आहे ना काही इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही जर लाँग टाईमचं किंवा तुमचं टाईम हॉरिझॉन जर मोठा असेल तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला विशेष काही असं काय धोका नसायला पाहिजे. तुमच्या बाजूने विचार करा. तुम्हाला जर हे कन्व्हिन्सिंग वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यात नक्की इन्व्हेस्ट करा. तुमचे रिटर्न्स बनतील. बट अगेन, आय एम नॉट अ सेबी रजिस्टर ॲडवायझर, सो आय एम नॉट अ सेबी रजिस्टर ॲनालिस्ट. सो त्याच्यामुळे ना तुमचा रिसर्च तुम्ही एकदा स्वतः करा. अशा प्रकारच्याच इन्फॉर्मेशनसाठी या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. फक्त व्हिडिओ बघून तुम्ही स्क्रोल करताय, फॉलो करत नाही आहे. सो प्लीज फॉलो करा.